लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे पूर्णा परभणीमधून। भारतातील लोकशाही हुकुमशाहीकडे वाटचाल करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम याद्वारे भारतातील होणारे मतदान हे हँग करून छेडछाड करून यंत्र बदलून अशा प्रकारे निवडणूक निर्वाचन आयोग यांनी बॅलेट पेपरवर 2024 आगामी निवडणुका घ्याव्यात असे भारतीय बौद्ध महासभा व समता दल परिषद यांच्या वतीने तहसील येथे मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बंद करून वॉलेट पेपरवर मतदान करून घ्यावे व देश वाचवावे असे आशयाचे निवेदन आज पूर्णा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी हे निवेदन स्वीकारले। लोकशाही हा राष्ट्राचा पाया असून त्याची अखंडता आणि निपक्षपातीपणा सुनिश्चित करण्यासाठी ही मागणी सतत करण्यात येत आहे। आम्ही निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक प्रगतीच्या गरजेची प्रशंसा करत असताना ईव्हीएम सध्याच्या वापराबद्दल आणि लोकशाहीच्या मूल्यांवर होणाऱ्या असंभाव्य परिणामाबद्दल आम्हाला खूप भीती वाटते। पारदर्शकता अभाव, छेडछाड करण्याचा भीती, असुरक्षितता, मतदान पडताळणी करण्यासाठी असमर्थता, तांत्रिकदृष्ट्या वंचित मतदारांना वगळणे अशा प्रकारची अनेक मतभेद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये जाणवत आहेत असे निवेदनात नमूद केले आहे। त्यावेळी निवेदकावर जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड, तालुकाध्यक्ष सुनील मगरे, पठाण फिरोज खान, यानोबा जोंधळे, मुगाची खंदारे, मुंजाजी गायकवाड, श्यामसुंदर काळे, धारबाजी धुमाळे, धम्मानंद खंदारे, केशव मकासरे, RJ गायकवाड, संदेश खाडे, गौतम गायकवाड, राहुल कचरे, ईश्वर येडे, आनंद गायकवाड, भगवान जोंधळे, दिलीप हनुमते, संघमित्रा जोंधळे, जनाबाई जोंधळे, शिवकन्याबाई कांबळे, मुक्ताबाई वाघमारे, धुरपतबाई पंडित, धम्मानंद खंदारे, शांताबाई मोरे, मीरा गायकवाड, सुकेशनी गोधने यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेचे व वंचित बहुजन आघाडी व महिला मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होते। समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दादर आंबेडकर भवन, गोकुलदास पास्ता रोड इथून आम्हाला आदेश आलेला आहे की आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर कार्य अध्यक्ष या भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे यांचा आदेश आलेला आहे आम्हाला की प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हे ईव्हीएम मिशन हटाव यासाठी आम्हाला निवेदन देणं, तहसीलदार साहेब असो, कलेक्टर साहेब असो, त्याप्रमाणे आम्हाला वरचा आदेश होता। या आदेशाप्रमाणे आम्ही भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सर्व कार्यकर्त्यांना आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबाला निवेदन देत आहोत। आणि यात आमच्या निवेदनाचा जर खरंच पाहिलं तर आज राष्ट्रपती जे भारताच्या राष्ट्रपती आहेत त्याने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे। कोर्टानं जरी सुप्रीम कोर्टाने विचार केला पाहिजे आणि प्रत्येक या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक पक्षानं, प्रत्येक धार्मिक संघटनेनं असे निवेदनं दिले पाहिजे, तरच हे ईव्हीएम मिशन हटन आणि आपल्याला वॉलपेपरवर आपल्याला इलेक्शन होईल। एवढंच बोलून शनी प्रत्येकानं आज सर्वजण या ठिकाणी आले, भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व तटागटातले कार्यकर्ते या ठिकाणी आले। मी यांना आभार मानतो आणि आज आमचं हे निवेदन स्वीकारलं तहसीलदार साहेबांनं, त्यांचे बी मी धन्यवाद देतो आणि इथं थांबतो। जय भीम, जय भीम, जय भीम। नमस्कार, मी फिरोज मनोहर खां पठाण, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष। आज आम्ही पूर्णा तहसील येथे निवडणूक याच्यावर ईव्हीएम हटाव आणि देश बचाव या बाबतीत निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलेलं आहे। परंतु या देशामध्ये जे नंगा नाच चालत आहे त्याच्या विरोधात आम्ही किती बी प्रोटेस्ट करो, किती बी आम्ही उपोषण करो, त्याच्यावर काही कारवाई होत नाही, कारण की सत्तेपुढे शहाणपणे चालत नाही म्हणतात ते प्रकार आज इथे देशामध्ये चालत आहे। जर यांना स्वतःवर आणि यांच्या कार्यक्षमतेवर यांना विश्वास असेल तर बॅलेट पेपरवरून यांना मतदान घेऊन जिंकून दाखवा। हे सरकार आज सत्तेत येऊन आपला नंगा नाच नाचत आहे आणि कोणाला बी न जुमानता काळे कायदे पारित केले जातात आणि संविधानाच्या व्यतिरिक्त कामं आज देशामध्ये होत चालले आहे।
कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जे देश आज ज्या संविधानावर चालतो त्याच्या व्यतिरिक्त कामं केले जात आहे. त्यामुळे सत्तेपुढे शानपण चालत नाही. त्यामुळे सर्वांनी आपण एक होण्याची गरज आहे. कोणताही पक्षपात सोडता, कोणताही जातीभेद सोडता सर्वजण एक प्लॅटफॉर्म येऊन या बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतले पाहिजे. येणाऱ्या जेवढ्या बी निवडणुका आहे, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ज्या बी निवडणुका आहे सर्व बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजे. कारण की EVM मशीन हॅक केले जात आहे, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावर रिझल्ट बदलता येत आहे, हे सिद्ध झालेलं आहे. तरीसुद्धा हे सरकार आपल्या शक्तीचा गैरवापर करून, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हे केलं असते. राष्ट्रपतीपेक्षा निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याने याच्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी आणि EVM बॅन करून बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतले पाहिजे. हे सर्व बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि सर्व समाज, आमचा सर्व मुस्लिम समाजसुद्धा या EVM मशीनला विरोध करत आहे आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन पुढले व्हावे याची विनंती घ्यावी. याची दखल नाही घेतली यापुढे सर्व समाज, आम्ही सर्व मुस्लिम समाज, सर्व वंचित बहुजन आघाडी, बौद्ध महासभा सर्व आम्ही याच्यापुढे आंदोलन करून आणि या EVM मशीनला बॅन करून आम्ही मतदानावर बॅन करणार आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी. याच्यामार्फत आपल्या चॅनलमार्फत मी सांगू इच्छितो. भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय केंद्रीय कार्यालय मुंबई तर्फे EVM हटाव, EVMच्या विरोधात EVM हटवा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी भारतीय बौद्ध महासभेची केंद्रीय कार्यालयातर्फे द्रौपदी मुर्मू ज्या आमच्या राष्ट्रपती आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. बऱ्याच लोकांचा संशय आहे की EVM मशीन हॅक करून ह्या निवडणुका, म्हणून आमच्या मताची आम्ही कुठं मत करतो, हे EVM मशीन जर चोरत असेल तर आमचं मत करून काही उपयोग नाही. त्याच्यामुळं पारदर्शी निवडणूक करण्याकरिता EVM हटवली पाहिजे अशी आमची भारतीय बौद्ध महासभेची मागणी आहे. त्यामुळं आज आम्ही तहसीलदार पूर्णा यांच्या मार्फत द्रौपदी मुर्मू ज्या भारताच्या राष्ट्रपती आहेत त्यांच्यापर्यंत हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि EVM हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात हा आमचा आग्रह आहे आणि आमची विनंतीसुद्धा आहे आणि भारतीय बौद्ध महासभेकडून ही मागणीसुद्धा आहे. तर शासनानं आमच्या विनंतीचा मान राखावा अशी शासनाकडून अपेक्षा करतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याच्यावर या आमच्या निवेदनाचा दखल घ्यावी, अभ्यास करून, आणि सुप्रीम कोर्ट यांनीसुद्धा या आमच्या मागणीचा विचार करावा आणि त्यांनीसुद्धा ॲक्शन घ्यावी अशी आम्ही आजच्या क्षणी अपेक्षा करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.